परईच्या नावाने लक्ष्मीच्या नावाने परईच्या नावाने लक्ष्मीच्या नावाने। जय श्रीराम जय शिवराय। नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आलो सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील मुळीकवाडी या गावामध्ये। मित्रांनो, या ठिकाणी भव्यदिव्य असं आदत मैदान संपन्न होणार आहे। हे मैदान दिनांक 10 मार्च रोजी संपन्न होत असून ग्रामदैवत मरीजरी माता यात्रेच्या उत्सवानिमित्त या मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून मित्रांनो, फलटण तालुक्यातलं हे असं गाव आहे की या ठिकाणी पहिल्यांदाच बैलगाडी शर्यतीचा थरार रंगतो। या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, हे मैदान कशा पद्धतीने संपन्न होणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर दादा नमस्ते। नमस्कार। आपलं नाव दादा? नारायण रंगराव सपकाळ। बर, ग्रामस्थ गावाचं नाव? गावाचं नाव मुळीकवाडी। बरं दादा, काय सांगाल, मुळीकवाडी गावामध्ये पहिल्यांदाच बैलगाडी शर्यतीचा थरार रंगतोय, तर हे मैदान कशानिमित्त आयोजित केले आणि किती तारखेला संपन्न होणार आहे? मरीजरी माता यात्रा कमिटी आणि सर्व ग्रामस्थ यांच्या वतीनं या यात्रेनिमित्त 10 तारखेला या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुळीकवाडी हे गाव तसं जर पाहिलं तर संप्रदायमधलं गाव आहे। या गावाचा सगळ्या लोकांचा एका विचाराने या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या पद्धतीचं खेळ राबवली जातात। या ठिकाणी यात्रेनिमित्त भव्य अशा कुस्त्याही दरवर्षी होत असतात। त्याच पद्धतीने क्रिकेटचे भव्य असे सामने होतात। परंतु यावर्षी सर्वांनी असं ठरवलं की बैलगाडी शर्यतीचं आपण आयोजन करावं आणि त्या निमित्ताने यात्रेच्या निमित्ताने 10 तारखेला या ठिकाणी या मुळीकवाडीच्या सासवड आणि नांदलच्या रोडच्या मैदानावर या ठिकाणी भव्य अशा पद्धतीच्या बैलगाड्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। काय सांग, या मैदानाच्या परवानगीच्या विषयी काय सांगाल? परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? परवानगीची प्रोसेस जवळजवळ पूर्ण होत आलेली आहे। संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून या मैदानाची पाहणी करण्यात आली आहे? पूर्ण करण्यात आलेली पाहणी वगैरे सगळी। परवानगी कधी पाहायला मिळेल? पाहायला या मैदानाची परवानगी 2 दिवसामध्ये सर्वांना पाहायला मिळेल। हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य आणि फलटण तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसारच पार पडेल का? हो, 100% काही अडचण येणार नाही। काय सांगाल, कशा पद्धतीने उत्साह आहे ग्रामस्थांचा? यावर्षी पहिल्यांदाच मैदान संपन्न होत आहे। सुरुवातीला या चालू वर्षी या ठिकाणी मरीजरी यात्रेनिमित्त हे मैदान होत असल्या कारणाने सर्व ग्रामस्थांचा, सर्व तरुण मंडळांचा यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा सहभाग आहे आणि सर्वांच्या सहकार्यातून हे 100% यशस्वी करण्याचा प्रयत्न होणार आहे। काय आव्हान करता या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भात? सर्व तालुक्यातील, महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी शर्यतीला मालकांना मी विनंती करतो की या ठिकाणी मुळीकवाडीच्या मैदानावर या यात्रेनिमित्त होत असलेल्या या बैलगाडी शर्यतीमध्ये सर्वांनी या ठिकाणी सामील होऊन सुरुवातीलाच या ठिकाणी तालुका संघटना असेल किंवा राज्य संघटना असेल यांच्या सहकार्यातून या ठिकाणी या बैलगाडी शर्यती संपन्न होत आहे। तरी सर्वांनी यामध्ये सहभागी होऊन या यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अशी एक विनंती करतो। चालते, धन्यवाद दादा। दादा नमस्ते। नमस्कार। आपलं नाव दादा? आकाश मुळीक। दादा, आपण या मैदानाचे आयोजक? हा। मैदान कशानिमित्त संपन्न होते दादा? आमच्या ग्रामदेवत यात्रेनिमित्त मैदान भरवत आहे। बरं, पहिल्यांदाच संपन्न होते, कशा पद्धतीने तुम्हाला तालुका संघटनेने मार्गदर्शन केलंय? संघटनेने मार्गदर्शन आहे। जागा असल्यामुळे आम्हाला ते म्हणले मैदान घेऊ शकता तुम्ही, काय problem बरं, कशा पद्धतीने सहकार्य लाभलं? मैदान तयार करण्याच्या अगोदर कशा पद्धतीने तुम्हाला तालुका संघटना, सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले? तयार करण्याच्या आधी तालुका अध्यक्ष यांनी पाहणी केली मैदानाची। रान चांगलं आहे त्यामुळं ते बोलले करू शकता तुम्ही मैदान। बरं, आता हे मैदानाचं कसं आहे, आदतचं का ओपनचं? हे मैदान आदत होणार आहे। बरं, मैदानाचं बक्षीचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा। प्रथम क्रमांक 51,000 2 डाली, द्वितीय 35,000 2 डाली, तृतीय आहे 21,000 2 डाली, चतुर्थ आहे 15,000 2 डाली, पंचम 11,000 2 डाली, सहावं आहे 7,000 2 डाली, बरं, 7वा क्रमांक आहे 5,000 व 2 डाली। बरं, क्वार्टर फायनल होणार आहे का? क्वार्टर फायनल साठी 2,000 ठेवल्यात। बरं, किती अनुक्रमे किती असणार आहेत बक्षीस क्वार्टर फायनलचे? 1 ते 7 पर्यंत 2,000 आपण। बरं, आणि त्याचबरोबर मेगा फायनल पण होणार आहे समजलं? मेगा फायनल बी घेतला आपण। मेगा फायनल साठी प्रत्येकी 1,000 रुपये किती? 7 जणांना 7 जणांना देणार आहे। तर दादा, तुम्ही मेगा फायनललाही रोख रकमेचं बक्षीस देताय, क्वार्टर पण घेतलाय आणि मेगा पण घेतलाय, तर हे घेण्यामागचा उद्देश काय?
घेण्यामागचा उद्देश एकच आहे की सर्व सामान्य गाडी मालकांना गुलाल भेटावा आणि सर्वांना गुलाल भेटून इथून मैदानात बक्षीस भेटावं यासाठी आम्ही ते 3 बक्षीचा क्रम ठेवलेला आहे. 3 ठेवलं म्हणजे 3 Final, टप्प्यातली quarter बक्षीस आणि मेगा. तर दादा हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य आणि फलटण तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनेच पार पडेल का? सर्व नियम अटी घालून दिल्यात ते आम्ही. या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? निकाली पंच म्हणून फलटण तालुका संघटनेचं. बरं, त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का? हो, त्या ठिकाणी झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? आपले दानवडे बापू. त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? विकास सर आहेत, प्रवीण घाटे आणि आनंद पवार सर. त्याचबरोबर दादा या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कोण करणार आहे? पित्री लाईव्ह. दादा 10 तारखेला मैदान आहे, मात्र तुम्ही आज 3 मार्च आहे, एवढ्या लवकर बाईट देण्यामागचा उद्देश काय, कारण काय? बैलगाडी मालकांचा फोन येतात की मैदान कसं आहे, रान कसं आहे, त्यासाठी आम्ही बाईट घेतलेली आहे लवकर. बरं, अजून एक फायनल अपडेट कधी पाहायला मिळेल? 1, 2, 4, 5 दिवसांनी भेटेल. बरं, तर या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भात? सर्वांनी उपस्थित राहा. इथं मैदान चांगल्या पद्धतीने भरवले आहे गावाने. संघटनाही आहे आमच्या साथीला, त्यामुळे काय प्रॉब्लेम येणार नाही. सर्वांनी उपस्थित राहावा आणि भरपूर प्रमाणात नोंद करून उपस्थित राहावा या मैदानाला. चालतंय, धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव? अर्जुन कदम. मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान कसं आहे, रान कसं आहे? रान टणकाचं आहे आणि कटनाचं रान आहे. थोडं उराटी आहे. बर. आता हे पहिल्यांदाच या भागामध्ये मैदान संपन्न होत आहे, तर कशा पद्धतीने तयारी करण्याचं काम सुरू आहे? काम तर 1 नंबर झालंय. काम 50%च आहे, अजून 50% काम बाकी आहे. बरं, ते पण आम्ही किती दिवसात होईल? 2-3 दिवसात आम्ही सगळं क्लिअर करून तुम्हाला फायनल अपडेट 2-3 दिवसात टाकू. बरं, आणि एवढं लवकर बाईट द्यायचं कारण काय? लवकर बाहेर द्यायचं कारण म्हणजे आम्हाला समोरून फोन येतात की बाबा तुमच्या मैदानाची परिस्थिती काय आहे, फाटी कशी आहे, काय कशी आहे. आणि आतापर्यंत आमची तर गुरुवारपासून म्हणजे बुकिंग चालू आहे, पण त्यांचं आम्हाला एवढं प्रोत्साहन आहे, पुढूनच फोन येतात की बाबा लवकर चालू करा, आम्हाला तुमच्या मैदानासाठी म्हणजे चांगले चांगले नियोजन केलेत जवळचे, म्हणजे फलटण तालुक्यातच म्हणजे प्रोत्साहन चांगले येते आम्हाला. बरं, मग तर आता एकूण मैदानाचं फाट्या किती? फाट्या 10 आहेत. बरं, फाटीच्या आतात मधलं अंतर किती? फाटीच्या आतल्या 14 फुटाचं अंतर आहे. बरं, आणि आदतचं मैदान तुम्ही घेता त्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाय? आदतचं मैदान आहे 800 पल्ला आहे. बरं, त्याचबरोबर दादा खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? एका दिवस 10 गट थांबणार आहेत. बरं, खाली सुट्टीला ती बाटोकी त्याचं कसं काय? ते बाटूक आम्हीच घेतलंय. बरं, ते मैदानाच्या टायमिंगला सगळं क्लिअर होणार आहे. आजवर 2 दिवस. आजवर 2 दिवस सगळं व्यवस्थित होणार आहे. बरं, निकाल रेषे समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 1000 फूट मोठा पल्ला शिल्लक आहे, काय अडचण नाही. त्याचबरोबर दादा मैदानाचे निकाल रेषे संपल्यानंतर उत्तरेच्या कोपऱ्यामध्ये एक आताच नवीन विहीर पाडण्यात आली, तिथं कसं काय नियोजन करणार? तिथं आम्ही योग्य पद्धतीने तिथं ट्रॉली वगैरे लावण्याची व्यवस्था करणार आहे. काहीच अडचण येऊन देणार नाही बैलांना. बैलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती सगळ्या उपाययोजना केल्या जातील. 100% जिथं मातीची आवश्यकता आहे तिथं माती, जिथं 100% ज्या त्या योग्य साधनांचा वापर करून सुरक्षित सगळं केलं जाईल का? 100%. त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपणार त्या दिवशी एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे? 50% बॅरिकेड असणार आहे. बरं, ज्या दिवशी मैदान संपणार त्या दिवशी या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत का? हो, 100% राहणार आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते उपस्थित राहतील का? हो. त्याचबरोबर हे मैदान गावापासून लांब आहे आणि आता उन्हाळा वाढत चाललाय, त्यामुळं या ठिकाणी बैल मालकांना आणि आमच्या नंदींना पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली का? केली 100%. किती टँकर? 2 टँकर केलेत. बरं, त्याचबरोबर अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली का? हो, लावली. आणि एक महत्वाचा विषय म्हणजे ह्या मैदानाला यायचं म्हटलं तर कुठून कसे रस्ते? इकडून जर आमचा शेतकरी वर्ग येणार असेल, फलटणकडून येणार असेल तर फलटण बडेखान रोड मधून आत यायचे 7 किलोमीटर आहे. बरं, इथं मुळीकवाडी म्हणून गाव आहे, तिथून एक डायरेक्ट इथंच येतो. लोकेशन की शेअर केलं जाईल तुमच्याकडे? हा, केलं जाईल. बरं, त्याचबरोबर मैदान सकाळी किती वाजता चालू होईल? मैदान सकाळी आमचं तर टार्गेट आहे 8 वाजता पहिला लॉट पळलाच पाहिजे. आणि फायनल किती वाजेपर्यंत होईल? फायनल 5 वाजेपर्यंत होईल. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भात? तमामच्या बैलगाडी मालकांना एकच विनंती करतो, आमच्या गावचं पहिलंच मैदान आहे, प्रोत्साहन तर चांगलं आहे, तर जेवढं तुमच्यानं जेवढं आम्हाला जास्तीत जास्त आम्ही सहकार्य सगळंच म्हणजे व्यवस्थित. आमचा पहिलाच कार्यक्रम मुळीकडचं एक खासियत आहे की आम्ही कार्यक्रम घेतो ते चांगल्या पद्धतीनेच घेतो, त्यामुळे हे पण मैदान 1 नंबरच होणार आहे. तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा, आमच्याकडून जे काय होतंय तेवढे आम्ही 100% सहकार्य करणारच आहे. चालतंय, धन्यवाद. नमस्ते, आपलं नाव? निलेश मुळीक.
ग्रामस्थ मुळीकवाडी. ग्रामस्थ मुळीकवाडी. दादा काय सांगाल, मैदानाची तयारी कशी सुरू आहे? यावर्षी पहिल्यांदाच मुळीकवाडीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार रंगतोय यात्रा उत्सवानिमित्त, काय सांगाल? ग्रामदैवत मरीजरी माता मुळीकवाडी यांच्या सहकार्यातून बैलगाडा शर्यतचे आयोजन पहिल्यांदाच केलेलं आहे आणि मैदानाची 50% तयारी पूर्ण झालेली आहे. आणि सर्व बैलगाडा शौकीनांना मी विनंती करतो मुळीकवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांनी जास्तीत जास्त सहकार्य करावे आणि मैदानात तिथं हजेरी दाखवावी. चालतंय, धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत फलटण तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडी मालक वस्ताद संदीप भाऊ शेंडगे. दादा नमस्ते. नमस्ते. दादा, आज तुम्ही मुळीकवाडीच्या मैदानाला भेट दिली, अजून पण मैदान तयार व्हायच्या अगोदर पण भेट दिली होती. काय सांगाल, कशा पद्धतीने ग्रामस्थांचा उत्साह आहे आणि हे मैदान कसं आहे? मुळीकवाडी हे गाव असं आहे फलटण तालुक्यातील. एक कबड्डी कुस्ती क्षेत्रात एक डिसिप्लिन कसं असावं आणि स्पर्धा कशी घ्यावी, तर ह्या मुळीकवाडी करून एक आम्ही फलटण तालुक्यातील सर्व लोक शिकलेलो आहे. आणि आज खरोखर आज इथं धावपट्टी बघण्यासाठी आलो. एक आदत खोंडांसाठी किंवा आदत वासरांसाठी कशी धावपट्टी असावी आणि कसं रान असावं पळा, तर खरोखर इथं आल्यानंतर प्रत्येक आदतला की काय नाही, प्रत्येक आदत मैदानात अशीच धावपट्टी पाळण्यासाठी असावे असं वाटण्याजोगं आज मैदान आहे. बक्षिसाची रचना कशी? तुम्ही सगळं आता बघितलं, बॅनर त्यांच्याशी चर्चा केली, कशा पद्धतीने काम? फायनलसाठी बक्षीस आहे, परत क्वार्टर फायनल घेतलेला आहे, त्यानंतर मेगा फायनल घेतलेला आहे आणि प्रत्येक गट पास करणाऱ्या गाडीसाठी चषक ठेवलेला आहे. आणि फायनलला येणाऱ्या मला वाटतं प्रत्येक ड्रायव्हरांना देखील गिफ्ट आहे आणि प्रथम क्रमांकासाठी गदा देखील आहे. गदा, मानाची गदा आहे. मानाची गदा आहे. काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना? काय नाही, फक्त फलटण तालुक्या संघटनेवर कायमच तुम्ही विश्वास दिलेला आहे, कारण निपक्षपातीपणाने कोणत्याही चुकीच्या गोष्टीला बळी न पडणारी संघटना म्हणून आज फलटण तालुक्याचं नाव आहे. आणि ह्याच मैदानातून असं दिसून आलंय, खरोखर कोणत्याही गावाने मैदान नवीन गाव कशामुळे घेतंय तर त्यांना माहिती आहे आपल्याला कोणत्या गोष्टीची जिम्मेदारी घ्यायची नाही. फक्त फलटण तालुका एक अशी संघटना आहे, निकाली पंच असू द्या, कोणचा ऑब्जेक्शनचा विषय द्या, सगळ्या गोष्टी पार पाडायला संघटना खंबीर असल्यामुळे आज ही नवीन लोक ह्या बैलगाडी क्षेत्रात आलेले आहेत. चालते, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत फलटण तालुक्यातील ज्येष्ठ बैलगाडी मालक आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुक्याचे उपाध्यक्ष सतीश भाऊ डोंबाळे. आणि मित्रांनो, या मैदानापासून त्यांचं गाव जवळच आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बरंचसं या मैदानाचं नियोजन आयोजकांनी केलेलं आहे. तर सतीश काका, काय सांगाल, कशा पद्धतीनं मैदान आहे? बैलांना पाळण्यासाठी योग्य रान आहे का? हे आदत वासरांसाठी एक नंबर मैदान आहे. तर कशा पद्धतीनं ग्रामस्थांकडनं तयारी सुरू आहे? तयारी ते एक 70% तर मैदानाची आम्ही पाहणी केली, पण तयारी झाली आणि अजून एक 2-3 दिवसांनी फाटीची क्लिअर होते. बरं. आणि त्याचबरोबर आता पहिल्यांदाच मुळीकवाडी गावामध्ये बैलगाडी शर्यती होत आहेत यात्रा उत्सवानिमित्त. कशा पद्धतीनं तालुका संघटनेकडनं प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे? संघटनेतर्फे चांगलंच त्यांना आहे, पण एखादा नवीन चेहरा या मैदानात दिसणार आहे वासरांसाठी. बरं. आदत वासरांसाठी एक नंबर मैदान आहे. आदत आणि नवीन चेहऱ्याला संधी भेटू शकते. संधी भेटू शकते. बरं, काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या बैलगाडी मालकांना? जास्तीत जास्त सहकार्य करून गाडी नोंद करावी आणि या मैदानात उपस्थित राहा. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य फलटण तालुक्याचे अध्यक्ष ज्येष्ठ बैलगाडी मालक रोहित यादव सर. सर नमस्ते. नमस्ते सर, काय सांगाल, पुन्हा एकदा फलटण तालुक्यामध्ये यात्रा उत्सवानिमित्त बैलगाड्या शर्यतीचा थरार रंगू लागलाय. जुनी पारंपरिक मैदानही होत आहेत, त्याच जोडीला नवीन गावातूनही बैलगाडा शर्यतीसाठी उत्सुकता दिसून येते. ते सुद्धा आता बैलगाडा शर्यतीच्या मैदानाकडे वळू लागले. जुनी परंपरेची मैदानं, त्याचबरोबर नवीन परंपरा सुरू होती. काय सांगाल याच्याविषयी? तसं मुळीकवाडी या गावाला बैलगाडा शर्यत हा नवीन विषय नाही. आता तसं म्हणायला गेलं तर आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नितीन आबा शेवाळे यांचं एक फलटण तालुक्यात वास्तव्य या गावात आपल्याला पाहायला येतं. त्यांचं बरेचसं क्षेत्र आपल्याला या गावात आहे. तसेच बंदीच्या काळामध्ये बी ज्या ठिकाणी कोणत्याच ठिकाणी बैलांना पळायला फाट्या उपलब्ध नव्हती, त्यावेळेस या मुळीकवाडी गावामध्ये संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील लोक बैलांना सरावासाठी या ठिकाणी घेऊन येत होते. त्यानंतर आपण आता पाहतोय की बऱ्याच ठिकाणी असं होतंय की ठराविकच आयोजक झालेले आहेत आणि ठराविक ठिकाणी मैदानं होत आहेत. परंतु आमच्या फलटण तालुक्याचा असा निर्धार आहे की नवीन आयोजक तयार झाले पाहिजेत. आता आम्ही फलटणमध्ये पूर्व भागात गेलं तर आसूमध्ये, बरडमध्ये फाटी आहे. त्यानंतर फलटणच्या मध्यवर्ती भागात फलटण शहरात फाटी आहे. फलटणच्या आपण दक्षिणेला गेलो
तर त्या ठिकाणी दुधीबावी असेल किंवा वडले आहे, तिरकवाडीत आहे. फक्त फलटणच्या पश्चिम भागात मैदान नव्हतं आणि ते आपल्याला मुळीकवाडी ग्रामस्थाच्या याच्यातून सहकार्यातून ते आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. सर एकंदरीत खंडाळा, बारामती, कोरेगाव ह्या चारही आणि फलटण तालुक्याच्या चारही तालुक्यांच्या बॉर्डरवर हेच मैदान येते. आता तसं बघा तुम्ही, बारामती तालुका, पुरंदर तालुका, इकडे खंडाळा तालुका, कोरेगाव तालुका आणि फलटण तालुका यांना एक 20 किलोमीटरच्या एरियात असणार हे मैदान आहे. बर. आणि या बैलगाडी म्हणजे ग्रामस्थांचा बक्षीस तर ते कितीही ठेवू शकतात. म्हणजे या गावात दानशूर व्यक्ती भरपूर आहेत, पण त्यांनी हे सर्वसामान्य बैलगाडी मालकाचा विचार करून त्यांनी मैदान घेतले. आयोजकांशी चर्चा झाली तर काय म्हणले की या ठिकाणी आपल्याला सर्वसामान्य बैलगाडी मालक आला पाहिजे, आपल्याला भरपूर नामांकित बैल यावीत अशी अपेक्षा नाही, की सर्वसामान्य बैलगाडी मालकाला गुलाल मिळावा ह्या हेतून हे घेतलेलं मैदान आहे. एकंदरीत बक्षीस रचना पाहता, त्याचं नियोजन पाहता काय वाटतं तुम्हाला? बक्षिसात तर साधारण 42 बैलगाडी मालक गुलालात ठेवण्याचा आयोजकांचा मानस आहे. त्यानंतर प्रत्येक बक्षिसास त्यांनी 2 डाली ठेवलेले आहेत. तसेच प्रत्येक गटविजेत्यास त्यांनी चषक ठेवलेला आहे. परत फायनलच्या 1 नंबर करणाऱ्या गाडीला मानाची गाथा ठेवली. तसेच फायनलच्या ड्रायव्हरांसाठी, चालकांसाठी बी त्यांनी भेटवस्तू ठेवलेल्या आहेत. तसंच यांनी एक आगळा वेगळा उपक्रम केला. गावात जो खिल्लार गोवंश जपणूक करत आहेत त्यांचाही सन्मान या मैदानात ग्रामस्थाच्या वतीनं घेण्यात येत आहे, जेणेकरून अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा हे मुख्य उद्देशच आहे की खिल्लार गोवंश जोपासना तो वाढीस कसा लागेल यासाठी या मुळीकवाडी गावाने प्रोत्साहन देत आहेत. एकंदरीत फाटी आणि मैदान कसं आहे? फाटी पाहता जर आता या गावामध्ये सुरुवातीला चर्चा झाली की बाबा बैलगाडा शर्यत घ्यायचे. गावामध्ये बरेच ठिकाणी मैदान होण्यासारखे ठिकाण आहेत, परंतु आम्ही आल्यानंतर या ठिकाणी असं पाहायला भेटलं की अशी फाटी म्हणजे आता बैलगाडी मालक आल्यानंतरच सांगेल की महाराष्ट्रात या स्वरूपाची फाटी कुठंच पाहायला भेटणार नाही, इतकी उत्कृष्ट फाटी या ठिकाणी आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर एखाद दुसरं मैदान अजून एक पाहायला मिळेल. 100% आपल्याला जुलै ऑगस्ट मध्ये सुद्धा आणि चालू पावसात सुद्धा मैदान होऊ शकतं अशा पद्धतीची फाटी आहे. एक काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात, आणि फायनल अपडेट कधी मिळेल ते पण सांग. आता सर्व बैलगाडी चालक मालक आणि शौकीन यांना एकच आव्हान आहे की आपण आता बाईटच्या माध्यमातून तर तुम्हाला फाटी बरेच बैलगाडी मालक ते फाटी पाहायला येत असतात. लवकर बाईट देण्याचं कारणच आहे की बाबा लोकेशन समजावं, फाटी कशी आहे, म्हणजे त्यांच्या विमानात कोणता संभ्रम राहू नये या उद्देशाने आपण फाटी म्हणजे बाईट लवकर देत आहे मैदानाची. तसेच सर्व अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जे काही घटक आहेत, त्यानंतर सर्व बैलगाडी मालक, चालक आणि शौकीन यांना मी संघटनेच्या वतीने एकच आव्हान करेल की कोणतेही मनात संभ्रम न ठेवता, कारण परमिशनची बी फायनल अपडेट आपल्याला 2 दिवसात पाहायला भेटेल, लवकरात लवकर नाव नोंदणी करून यात्रा कमिटी आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुका यांना सहकार्य करावं. नियम अटी कशा असतील? नियम अटी आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य व शासनाच्या याच्यानुसार सर्व आणि फलटण तालुका कमिटीच्या नियमानुसार होतील. चालतंय, धन्यवाद सर. धन्यवाद. आपलं नाव दादा? मी रतन मोहन मोहिते, ग्रामस्थ मुळीकवाडी. ग्रामस्थ मुळीकवाडी. दादा काय सांगाल, पहिल्यांदाच मुळीकवाडी गावात बैलगाडा शर्यतीचा थरार रंगतोय, कशा पद्धतीने आयोजन नियोजन सुरू आहे? आम्ही मरीजरी माता या यात्रेनिमित्त हे मैदान आम्ही घेतलेले आहे. आम्ही 2-3 वर्ष झाले आमचे चालले होते की मैदान घ्यायचं, जशी शर्यती परत पुन्हा चालू झाल्या, पण आम्ही म्हणलं सुरुवात पहिल्यांदा बारीक करावी, आणि त्यानुसार आम्ही सुरुवातीला जसं सुरुवात केल्यानंतर प्रत्येक गावकऱ्यांचा व तरुण वर्गाचा आम्हाला सहभाग यायला लागला यामध्ये. आणि आम्ही एक डोक्यात ठेवलं की बाकी मैदानातून 10 ते 11 फायनलमध्ये गुलालात गाड्या राहतात, पण आमच्या सर्व ग्रामस्थांचा व तरुण वर्गाचा असा निर्णय झाला की जेवढ्यात जास्तीत जास्त गाड्या गुलालात राहतील आणि तेवढं आपण सहकार्य करायचं, त्यासाठी बक्षीस भरपूर ठेवलेले आहेत. प्रवेश फी किती असणार आहे? 600 ठेवलेले आहे. बरं, काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना? आम्ही चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे. तसेच सर्व गाडी मालकांनी या मैदानात उपस्थित राहून आमच्या गावाला व कमिटीला सहकार्य करावं हीच विनंती. एकदम शिस्तबद्ध, पारदर्शक, कुणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीचं मैदान पाहायला भेटेल. 100% मिळणार. चालतंय, धन्यवाद दादा. धन्यवाद.